हे अभ्यास योग याला आपण ध्यान योग म्हणतो. काही ठिकाणी आत्मसंयमन योग असं नाव आहे, काही ठिकाणी राजयोगाचं नाव आहे. तर या अभ्यास योगामध्ये सुरुवातीला कृष्ण आणि अर्जुनाला सांगितलं, की योगी माणसाची लक्षणं कशी असतात, म्हणजे योगी कोणाला म्हणतात. तर ते सांगतात, की आधीच्या अध्यायामध्ये जो आपण संन्यास योग बघितला, तेव्हा जे संन्यासी माणसाबद्दलची लक्षणं सांगितली, तो संन्यासी आणि योगी हे एकच आहेत. मग यांच्यामध्ये काही फरक नाहीये. त्यांचे जे 4 गुणधर्म आहेत, तर ते 4 गुणधर्म म्हणजे काय? पहिला, त्या मनुष्यामध्ये सतसत विवेक बुद्धी असते. म्हणजे सारासार विचार असतो. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे समजण्याची त्याची बुद्धी असते आणि प्रयत्न करत असतो तो नेहमी हे जाणून घेण्याचा. म्हणजे सतसत विवेक बुद्धी हा पहिला गुणधर्म. दुसरा गुणधर्म काय, की कर्तव्य तत्परता असते. म्हणजे एकदा कळलं त्याला, की कुठली चांगली गोष्ट आहे, कुठली वाईट गोष्ट आहे. तर मग जी चांगली गोष्ट आहे, जे त्याचं उचित कर्म आहे किंवा कर्तव्य आहे, ते तो करतो. म्हणजे तिकडे मग प्रयत्नांना कमी पडून देत नाही. हा त्याचा कर्तव्य तत्परता हा दुसरा गुणधर्म आहे. तिसरा गुणधर्म म्हणजे तो अहंकार रहित असतो. म्हणजे मीपणा त्याच्यामध्ये नसतो. स्वार्थ बुद्धी त्याच्याकडे नसते. म्हणजे अहंकार रहित हा तिसरा गुणधर्म आहे. आणि चौथा गुणधर्म म्हणजे की त्याला वासना रहित असतो. त्याला आसक्ती नसते. एक कुठलीही कर्म केली तरी त्याच्यावरच्या त्या फळांवरची आसक्ती नसते. ते जे 4 गुणधर्म आहेत, ते योगी किंवा संन्यासी अशा माणसांमध्ये असतात नाही. तर हे जेव्हा अर्जुन ऐकतो परत, तर अर्जुनाला प्रश्न पडतो, की अशा योग्यांना ही अवस्था म्हणजे योग्यांना अशी योगीपणा ही अवस्था कशामुळे येते आणि कोण देतो? हा इथे आपण गेल्या अभ्यास वर्ग संपवला होता. कृष्ण मग त्यांना सांगायला सुरुवात करतो. तव हासोनी श्रीकृष्ण म्हणे, तुझे नवल ना हे बोलणे, कवणासी काय दिजेल कवणे, अद्वैत इये. कृष्ण हसून असा मिश्किलपणे त्याला विचारतो, की तुझ्या या प्रश्नाचंच मला नवल वाटतंय, की ह्या अद्वैतामध्ये कोण कोणाला काय देणार आहे? इथे अद्वैत हा एक शब्द त्यांनी वापरला. ह्या प्रश्नामध्येच अर्जुनासाठी कृष्णाने हिंट्स दिल्यात, की प्रतिप्रश्नामध्ये जे काही त्यांनी शब्द वापरलेत, त्याच्यामध्येच त्या अर्जुनाच्या प्रश्नाची उत्तरं आहेत, की मी आत्तापर्यंत काय सांगितलं ते तुला कुठे आठवतंय का? तर मग ठीक आहे, मी अद्वैत हा शब्द तिकडे प्रश्नामध्ये टाकला आणि कवणासी काय दिसेल कवणे हे पण शब्द वापरले. तर इथे अद्वैत म्हणजे काय? तर हे आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, की आपण उदाहरण घेऊया, की समजा एखादा मॅरेथॉन रनर आहे, लाँग डिस्टन्स रनर आहे. त्याचा उद्देश काय आहे, की मॅरेथॉन कंप्लीट करायची. 26.2 माइल्स का 40.2 किलोमीटर असं मोठं अंतर आहे. ते धावून त्याला फिनिश करायचं. म्हणजे एक व्यक्ती आहे, त्याला ध्येय आहे, गोल आहे आणि मग धावण्याची क्रिया आहे. अशा 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर जेव्हा तो मॅरेथॉन रनर धावत जाऊन ती फिनिश लाईन क्रॉस करतो, जेव्हा मॅरेथॉन त्याची संपते, तेव्हा काय होतं, की गोल अचीव्ह होतं. त्याचं जे ध्येय होतं, ते त्यांनी ध्येय मिळवलं, ध्येय पूर्ण केलं. तर मॅरेथॉन धावणारा माणूस त्याची धावण्याची क्रिया थांबते. जेव्हा एकदा फिनिश लाईनला आला, की ती क्रिया थांबते. हे 3 गोष्टी ज्या होत्या, त्यातली एक गोष्ट संपते तिकडे. ती मॅरेथॉन शर्यत आता असते का? ते शर्यत सुद्धा संपते. म्हणजे त्याची धावण्याची क्रिया संपते. मॅरेथॉन फिनिश केल्यामुळे शर्यत सुद्धा संपते आणि शर्यतीच्या सुरुवातीला जेव्हा त्याची जी प्रबळ इच्छा असते, की मला हे फिनिश करायचं आहे, ही मॅरेथॉन रेस कंप्लीट करायची, ती इच्छा पण संपते. म्हणजे आधी ज्या 3 गोष्टी होत्या, धावणारा, धावण्याची क्रिया आणि फिनिश लाईन किंवा ध्येय, 3 गोष्टींचं एकरूप होतं. तर असंच अजून एक उदाहरण आपण जेवताना बघू शकतो, की समजा आपल्याला खूप भूक लागली. तर भुकेलेला मनुष्य हा एक आहे. जेवण हे एक ध्येय आहे आणि जेवण्याची क्रिया. एकदा माणसाचं जेवण झालं, पोट भरून तो जेवला, की जो भुकेलेला माणूस असतो, ती जी अवस्था असते ती नाहीशी होते. जेवण सुद्धा नाहीसं होतं आणि राहते काय, ती फक्त तृप्ती राहते. त्याच्यामुळे हे जी ड्युॲलिटी आहे, द्वैत म्हणजे ड्युॲलिटी, अद्वैत म्हणजे सिंग्युलॅरिटी. तर हे जे सेपरेशन जे असतं ते संपतं आणि एकच माणूस राहतो, की जेवण झाल्यामुळे त्या माणसाची तृप्ती झाली आणि मग बाकी सगळंच संपलं. जेवणाची क्रिया संपली, जेवण संपलं आणि भुकेलेला मनुष्य संपला. हे सगळे एकाच ठिकाणी येऊन समरस होऊन जातात. तर हीच गोष्ट अध्यात्मामध्ये आहे. जेव्हा एक साधक असतो. साधक म्हणजे ज्याला परमार्थ ज्ञानाविषयी आवड आहे किंवा त्याला इच्छा आहे, की परमार्थ ज्ञानाबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. साधक आहे. साध्य काय आहे, की अ, जो गोल आहे, की परमार्थ ज्ञान आहे आणि साधना. साधना म्हणजे त्याची कृती. ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, साधक, साध्य आणि साधना.
साधना एकदा एका लेव्हलला आली, त्याची इतकी प्रगती झाली साधकाची, की मग त्याला जे एकदा साध्य मिळालं, एकदा गोल अचीव्ह झाला, की ती साधना थांबते आणि साधकाचा त्या साध्यामध्ये ते दोघं एकरूप होतात. म्हणजे जे द्वैत होतं, ते अद्वैत झालं. इथे तेच श्रीकृष्ण अशी हिंट देतात, की तुला जे वाटतंय, की ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत अर्जुना, ते खरोखर त्याचं स्वरूप अद्वैत स्वरूप आहे. या अद्वैतामध्ये जर साधक, साधना आणि साध्य या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या ज्या तुला दिसतात, त्या नाही आहेत, तर इथे कोण कोणाला काय देणार आहे? "कवनासी काय दिसेल कवणे अद्वैती अद्वैती इये." नाही, आपण पण आत्तापर्यंत जो अभ्यास झाला ज्ञानेश्वरीचा, त्याच्यावरून थोडंसं आपण विचार करू शकतो, की याचं उत्तर काय असू शकेल. पुढे माऊली म्हणतात, "पै व्यामोहाची शेजे, बळीया अविद्या निद्रित होईजे, ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्ममृत्यूंचा." तर हे काय थोडीशी अशी सामान्य मनुष्याची अवस्था सांगतात. आणि ही एक कुठल्या मनुष्याची अवस्था आहे, की ज्याला द्वैत आणि अद्वैत हे कळलं नाहीये. अशा मनुष्याची अवस्था आहे. आपण गेल्या वेळेला काही असे अभंग बघितले होते, की "मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया." त्या ओळींमध्ये हेच सांगितलंय, की जे काही माझं द्वैत होतं, की भक्त आणि भगवंत हे एक झालेत. मी तू पण गेले वाया आणि एकदा ती अवस्था आली, की बाकी काहीच असं वेगळेपणाने काही राहत नाही. असं जे अद्वैत इथे जे सांगितलंय, तर ते म्हणतात, की ज्याच्या बुद्धीमध्ये द्वैत आहे, त्याची कशी अवस्था असते? पै व्यामोहाची शेजे, की जो संभ्रम असतो त्या माणसाचा, जो गोंधळ असतो, भ्रांती असते. त्या भ्रांतीच्या अंथरुणामध्ये गाढ अविद्येमध्ये म्हणजे इतकी त्याला अज्ञान असतं, त्या अज्ञानाच्या झोपेमध्ये तो झोपलेला असतो. आणि थोडक्यात काय, की त्याला मूळ स्वरूपाचं ज्ञान नसतं. ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म-मृत्यूंचा. आणि अशा ज्या निद्रित अवस्थेमध्ये असतो, तो गोंधळलेल्या अवस्थेत जो माणूस असतो, त्याला त्या अवस्थेमध्ये खूप वाईट स्वप्न येतात. तो ह्या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अशा अवस्थेमध्ये नेहमी अडकलेला असतो. आपली ही जी अवस्था असते, की स्वप्नामध्ये असताना ज्या गोष्टी घडतात, त्यांनी चांगली स्वप्न असतील तर आनंदी होतो, वाईट स्वप्न असतील तर भीती वाटते. पण एकदा ती झोप उडाली, की कळतं की हे नुसतं स्वप्न होतं, हे काही भास होता, ही काही रिॲलिटी नव्हती. तर हा नुसता एका रात्रीचा किंवा काही रात्रींचा आणि स्वप्नांचा खेळ आहे. माणसाचं काय असतं, की संपूर्ण आयुष्य माणूस अशा दुःस्वप्नामध्ये घालवतो. देहरूपी जो मी आहे, तोच खरा आहे. त्याला जे मूळ जे स्वरूप असतं, आत्मस्वरूप जे असतं, ते त्याला कळतच नाहीये. आणि देहरूपी मी आहे, ही जी अवस्था आहे, ते माणसाच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःस्वप्न आहे. आयुष्यभर माणूस जो काही संभ्रम आपल्याबद्दल ठेवतो, त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणतात, की "पाठी अवसात ये छेवो, तै ते अवघेची होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भावो, तोही आपण पाची." म्हणजे अशा माणसाला जेव्हा अशी वाईट स्वप्न येतात, तर जेव्हा त्याला जाग येते, अकस्मात तेव्हा त्याला जेव्हा जाग येते, "पाठी अवसात ये छेवो, तै ते अवघेची होय वावो." मग त्याला कळतं, की अरे हे सगळं जे काही आपण स्वप्न बघितलं, ते व्यर्थ होतं, ते खोटं होतं. त्याच्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. तो नुसता भास होता. "ऐसा उपजे नित्य सद्भावो, तोही आपण पाशी." आणि एकदा जाग आल्यावर त्याला कळतं, की बाबा ठीक आहे, मी जो आहे तो खरा आहे, इथे आहे, जागाच आहे आणि जे काही स्वप्नात बघितलं ती चुकीची गोष्ट होती. ही जी प्रचिती आहे ती कोणामुळे होते? तर स्वतःमुळेच होते. तर इथे परत कृष्ण एक अजून दुसरी हिंट देतो इथे, की सुरुवातीला अद्वैत म्हणून एक शब्द त्यांनी सांगितला. दुसरा म्हणतात, की "ऐसा उपजे नित्य सद्भावो, तोही आपण पाची." हा जो दुःस्वप्नातून जो बाहेर येतो माणूस आणि मग त्याला स्वतःच्या आपण स्वतः आहोत अशी प्रचिती होते, ती कोणामुळे होते? ती स्वतःमुळेच होते. त्याला अजून कोणी येऊन सांगत नाहीये. ते म्हणतात पुढे, की "हा विचारुनी अहंकारे, अहंकारू सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली." जेव्हा की स्वप्नावस्थेत मी जो होतो, तो मी खरा नाहीये. हा जो विचार आहे, हा जो अहंकार आहे, तो जर सोडला, तर मग आपल्यातलं जे खरं स्वरूप आहे, परमार्थाच्या दृष्टीने जे ब्रह्मस्वरूप आहे, इथे वस्तू म्हणजे ब्रह्मस्वरूप असं म्हटलंय, की आत्मस्वरूप जे खरं आहे, त्याची जाणीव होते. हा विचारुनी अहंकारू सांडिजे, मग असतीचं वस्तू होईजे. मग कळतं, की माझं खरोखर स्वरूप हे ब्रह्मस्वरूप आहे. हा शरीर म्हणजे मी आहे असं नाहीये. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. आणि मग काय होतं, की आपणच आपला उद्धार करतो किंवा स्वस्ती म्हणजे आपलंच चांगलं करतो. हा कधी होतो, की जेव्हा आपलं ब्रह्मस्वरूप जे मूळ स्वरूप आहे ते कळतं तेव्हा. ही जी सगळी प्रक्रिया चालली आहे, याच्यामध्ये कोण कोणाला ज्ञान देतं?
कोण कोणाला समज देतं, ह्याचा परत विचार कर अर्जुना. आणि मग परत आपण ती ओळ वाचली, की "कवणासी काय दिसेल कवणे अद्वैती ये." ह्या सगळ्या पसाऱ्यामध्ये कोण कोणाला काय देतोय, ह्याचा परत एकदा विचार कर. आणि हा जर नीट विचार केलास, तर मग तुला स्वतःच्याच प्रश्नाचं उत्तर कळेल. मग पुढे जाऊन ते असा एक सुंदर असा दृष्टांत देतात, की "एरवी कोश कीटकाची या परी, तो आपणया आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी." की आता आपल्याला फुलपाखराची लाईफ सायकल माहीत असेल तर पहिल्यांदा एक अळी असते. अळी ती कोश बनवते. त्याला कोशकिडा म्हणतात आणि कोशकिड्यामधून मग पुढे फुलपाखरू जन्माला येतं. तर समजा की हा जो कोशकिडा आहे त्याला क्रिसेलिस म्हणतात इंग्लिशमध्ये. क्रिसेलिसमध्ये असताना जर त्या किड्याने ठरवलं, की ही जी माझी अवस्था आहे, या कोशामध्ये मी एकदम आता कम्फर्टेबल आहे. एकदम छान वाटतंय इकडे. बाकी मला जगाची काहीच चिंता नाहीये, काही नाहीये. तर मी असाच राहीन. असं जर त्या कोशकिड्याने ठरवलं, तर त्याचं जे मूळ स्वरूप आहे किंवा जे पॉसिबिलिटी आहे, की त्या कोशकिड्याचं पुढे जाऊन फुलपाखरू होणार आहे, जे स्वच्छंदी फुलपाखरू आहे. कोशकिडा कसा एकाच ठिकाणी त्यानीच बनवलेल्या बंधनामध्ये, कोशामध्येच तो अडकलेला आहे. तो असा बद्ध आहे आणि त्याची तुलना करा, की फुलपाखराबद्दल. इतकं सुंदर फुलपाखरू आहे आणि ते स्वच्छंदपणे सगळीकडे फिरतात. तर ह्याच्यातलं कुठलं मूळ स्वरूप आपलं, की आपल्याला कोशकिड्यासारखं राहायचंय का फुलपाखरासारखं राहायचंय? बद्धासारखं राहायचंय का मुक्तासारखं राहायचंय? हे आपणच ठरवायचं असतं. तर इथे ते म्हणतात, की कोशकिड्यासारखं जर आपण राहिलो, तर आपणच आपला शत्रू होतो. जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. चारुस्थळी म्हणजे सुंदर जे स्थळ आहे. जर असं वाटलं, की हे जे सुंदर जे शरीर आहे, तेच आपलं मूळ स्वरूप आहे. अशी जर बुद्धी झाली, तर आपणच आपला वैरी होऊ शकतो आणि जर त्या बुद्धीवरून मन काढलं, तर मग आपल्याला आत्मज्ञान अ, होऊ शकतं. तर हा त्या शेवटच्या ओळीचा अर्थ आहे. आणि शेवटी ते सांगतात, की आपणच ठरवायचं असतं, की आपल्याला कोशकिड्यासारखं राहायचंय का फुलपाखरासारखं राहायचंय. ह्या ज्या सगळ्या ओव्या आहेत, त्या ज्या श्लोकाच्या आधारे सांगितल्या तो श्लोक बघूया. आणि मी गेल्या वेळेला म्हटलेलं, की एक महत्त्वाचा श्लोक आपण बघणार आहे. तर तो श्लोक हा, की "उद्धरेत आत्मना आत्मानं, न आत्मानं वसादयेत, आत्मैव हि आत्मनो बंधू, आत्मैव हि रिपू आत्मनः." ह्याचा थोडक्यात अर्थ काय, की आत्म्यानेच आत्म्याचा उद्धार करावा. आत्म्याने आत्म्याची अधोगती करू नये. कारण आत्माच आत्म्याचा बंधू आहे, मित्र आहे आणि आत्माच आत्म्याचा शत्रू आहे. हा असा थोडक्यात अर्थ आहे त्याचा. माझा जसा अभ्यास झाला या श्लोकाचा, तर मला हा इतका पॉवरफुल श्लोक वाटला, की भगवद्गीतेतले आपण साधारणपणे म्हणतो, की कर्मण्येवाधिकारस्ते हा एक अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे. तो महत्त्वाचा, की त्यांनी माणसांनी अर्थपूर्ण आयुष्य कसं जगावं हे सांगितलं. तर कर्मण्येवाधिकारस्ते हा जसा श्लोक महत्त्वाचा आहे, तसाच हा श्लोक सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, की याच्यामध्ये आत्मोद्धाराची प्रेरणा दिली आहे. आत्मोद्धार म्हणजे काय, की स्वतःचा विकास कसा करून घ्यायचा, स्वतःचा उत्कर्ष कसा करून घ्यायचा आणि तो कशामुळे होतो, त्याची जबाबदारी कोणावर आहे. हा जो अर्थ या श्लोकामध्ये सांगितलाय, तो थोडासा आपण उलगडून बघूया, की एकेका शब्दाचा अर्थ बघूया. की पहिला त्याच्यामध्ये शब्द आहे, की उद्धरेत. उद्धरेत म्हणजे उद्धार. आता उद्धार म्हणजे काय? है ना? आपण विचार करतो, की प्रगती करायची आहे किंवा कोणाचा उत्कर्ष करायचा आहे किंवा इम्प्रूव्हमेंट करायची आहे. तर उद्धार म्हणून एक उद्धरेत हा शब्द आहे. पुढे आहे, की अवसादयेत म्हणजे अधोगती. हे दोन्ही गोष्टी सांगितल्यात, की उद्धार आणि अधोगती. तर ह्याचा अर्थ काय? तर उद्धार आणि अधोगती म्हणजे काय, की अज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रवास, वाईटाकडून चांगल्याकडे प्रवास, अंधाराकडून उजेडाकडे प्रवास किंवा कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. हा पण एक त्याला शब्द वापरू शकतो, की आपल्यातले जे काही वाईट गुण आहेत, राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, हे जात आपली चांगल्या गुणांकडे, दया, क्षमा, शांती अशा गुणांकडे वाटचाल. ही जी वाटचाल आहे, तो म्हणजे उद्धार. आणि अधोगती म्हणजे त्याच्या उलट. हे सगळे उद्धार आणि अधोगती हे विरुद्धार्थी शब्द. तर आपण आत्तापर्यंत जे ज्ञानेश्वरीमध्ये शिकलो, तर त्याच्यात सुरुवातीपासून बघितलं आपण, की अ, मनुष्य कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि 3 गुणांनी बनलेला, की सत्व, रज आणि तम. तम म्हणजे वाईट कर्म, सत्व म्हणजे चांगली कर्म आणि रज म्हणजे मध्यम कर्म. मध्यम कर्म म्हणजे अ, वाईट हेतूनी केलेली चांगली कर्म. तर उद्धार म्हणजे काय, की तमो आणि रजोगुणांपासून सत्वगुणाकडचा प्रवास हा जो आहे तो म्हणजे उद्धार. आणि अधोगती म्हणजे काय, त्याच्या उलट आहे.
की सत्वगुणांपासून रज आणि तमगुणांकडे प्रवास. पुढे एक शब्द आहे की आत्मैव. आता मी सुरुवातीला सांगितलं याचा अर्थ आहे की आत्म्याने आत्म्याचा उद्धार करावा. हे असं पहिल्यांदा ऐकताना थोडंसं असं गोंधळल्यासारखं वाटतं की ते सेल्फ रेफरन्स वाटतो की आत्म्यानीच आत्म्याचा उद्धार करावा, आत्म्याने आत्म्याचा उद्धार अधोगती करू नये. म्हणजे काय? मूळ म्हणजे काय की आत्मा म्हणजे काय हे कळायला पाहिजे. आपण कुठल्यातरी मोठ्या चैतन्याचा भाग आहोत. मोठ्या वस्तूचा भाग आहोत आणि जे काही चराचर दिसतात ते सुद्धा त्यांचाच भाग आहे. हा जो अर्थ आहे तो खूप महत्वाचा आहे इथे. पुढे मग असा प्रश्न येतो, की ठीक आहे कळलं उद्धार काय, अधोगती काय, आत्मा म्हणजे काय? तर मग उद्धार कोणाचा करायचा? तर इथे याचा अर्थ असा, की स्व कोण आहे? म्हणजे मी आता स्वतःचा उद्धार करायचा आहे, तर यातला स्व म्हणजे मी कोण आहे? तर खऱ्या स्वचं ज्ञान व्हायला पाहिजे. हा देहरूपी मी जो आहे तो स्व आहे का आत्मरूपी जो आहे तो स्व आहे? हे जे सगळं ज्ञान आहे, तेच सगळं आपण आत्तापर्यंत ज्ञानयोगामध्ये बघितलं. पुढे काय आहे, की ठीक आहे कळलं सगळं हे. मग याचा उद्धार कसा करायचा? डे टू डे लाईफमध्ये काय करायचं? रोजच्या जीवनामध्ये याचा आपण कसा वापर करायचा? हा सगळा अभ्यास आपण निष्काम कर्म आणि अभ्यास या विषयांवरती विषयांच्या आधारे केला आणि हाच सगळा कर्मयोगामध्ये सांगितला. ह्या एका श्लोकावरून कळतं, की ह्या श्लोकाचा जर व्यवस्थित अभ्यास झाला, त्याने त्याला ज्ञानयोग म्हणजे काय कळेल आणि त्याने कर्मयोग म्हणजे काय हे कळेल. अजून एक याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, की त्या श्लोकाच्या दुसऱ्या भागामध्ये बघितलं, की आत्मैव रिपुरात्मनः. तर ह्याचा अर्थ काय, की स्वतःच स्वतःचा शत्रू कसा होऊ शकतो? तर ह्याच्यासाठी माऊली अजून एक सुंदर दृष्टांत देतात, एक उदाहरण देतात, की फासे पारधी म्हणून एक जमात होती. की ते काय करायचे, की जंगलामध्ये पक्ष्यांना किंवा प्राण्यांना पकडायचे, की जाळी लावून किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रॅप्स बनवून. आणि इंटरेस्टिंगली मी इथे यूएसमध्ये काही-काही ठिकाणी फिरलो. तिकडे जे काही नेटिव्ह अमेरिकन्स आहेत, जे आधीपासून हजारो वर्षापासून इथे जे राहत होते, त्यांच्यामध्ये पण हे असे ट्रॅप बनवण्याची कला होती आधीपासून. असे पक्षी जे स्वच्छंदपणे आकाशात फिरत असतात, तर त्यांना पकडायचं कसं? त्यांनी काय केलं, की असा एक ट्रॅप बनवला, की 2 फांद्यांच्या मध्ये एक दोरी अडकवायची आणि दोरी अडकवायच्या आधी त्याच्याभोवती अशी एक पोकळ नळी ठेवायची दोरीमध्ये आणि त्या पोकळ नळीचं जे डायमीटर आहे, ते दोरीपेक्षा मोठं आहे. त्याच्यामुळे नळी अशी त्या दोरीभोवती सहज फिरते. तर असा एक जो ट्रॅप आहे ते बनवून ते फासेपारधी जंगलामध्ये ठेवायचे. आणि अशा ठिकाणी की जिकडे पक्षी असे उडत जातात किंवा येऊन बसतात. मग त्यांना काही आमिष म्हणून असं धान्याचे दाणे वगैरे असे तिकडे ठेवलेले असायचे. त्याला ॲक्सिडेंटली किंवा ते जे दाणे जे आहेत ते बघून त्याला तिकडे येऊन बसण्याची बुद्धी होते. तो राघू येऊन त्या नळीवरती बसतो. पण काय होतं, की ती नळी पोकळ असते आणि त्या दोरीपेक्षा मोठी असते. तर त्या राघूच्या वजनाने ती नळी फिरते आणि नळी फिरून काय होतं, की त्या पोपटाने त्या नळीला पकडलेलं असतं आणि नळी फिरल्यावर तो उलटा होतो त्याच्या वजनाच्या भाराने. उलटा झाल्यावर काय होतं, सगळंच विचित्र होतं. कुठल्याही पक्ष्याला हे असं उलटं व्हायचा हा प्रकार आपण असं कधी बघत नाही, की पक्षी उलटे झालेत, उडता-उडता किंवा बसता-बसता. त्याच्यामुळे हा एकदम शॉक असतो. खालती आकाश आहे आणि वरती जमीन आहे. आकाशाची एवढी मोठी पोकळी आहे आणि जमिनीचं पण काहीतरी असं विचित्र दिसतं. तर आता मी जर माझी पायाची पकड सोडली, तर मी ह्याच्यामध्ये पडणार आहे आणि आपटणार आहे. ह्याच्यामुळे तो अगदी फ्रीज होऊन जातो, घाबरून जातो आणि ती नळी अजूनही घट्ट पकडून ठेवतो. त्याच्यामुळे त्याला पंख आहेत किंवा नाही याची पण त्याला बुद्धी राहत नाही. ते म्हणतात, "जैसी ते शुकाचेने अंग भारे, नळिका भोविन्नली एरी मोहरे, तेणे उडावे परी न पुरे मन शंका." की शुकाचेनी अंग भारे, त्या पोपटाच्या भाराने नळिका भोविन्नली, ती जी नळी आहे ती फिरते. ती फिरते त्याच्यामुळे त्या पोपटाला खूप असं विचित्र काहीतरी दिसतं, विचित्र दृश्य दिसतं. त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये शंका येते, की आता उडावं की नाही उडावं? म्हणे बांधला मी फुडा, ऐसिया भावनेची या पडे खोडा, की मोकळीया पायाचा चवडा गोवी अधिका. आणि त्याला अशी भावना होते, की आता मी इथे बांधला गेलो. हे कोणी त्याला बांधलेलं नसतं. तो त्याच्या भीतीमुळे त्याची जी अशी अवस्था असते, की आता मी जर ही पकड सोडली, तर मी खरोखर कुठेतरी खोल याच्यामध्ये जाऊन आपटीन किंवा काहीतरी अजून वाईट होईल. "ऐसिया भावनेची या पडे खोडा, की मोकळीया पायाचा चवडा गोवी अधिका." आणि अशी त्याला भीती होते. त्याच्यामुळे तो काय करतो, की आपल्या जी पायाची जी पकड आहे, ती अजूनही घट्ट करून ठेवतो.
आणि तो तिकडेच अडकला जातो. ऐसा काजेविना आतुंडला, तो सांगपा काय आणिके बांधला, मग नोसंडी जरी नेला, तोडूनी अर्धा. आता आपण थोडा विचार केला तर कळेल की त्या राघूला तिकडे कोणी बोलवलं होतं, की त्याला कोणी आमंत्रण दिलं होतं का? किंवा तिकडे अशी काय जायची अशी काही आवश्यकता नव्हती. की निरर्थकपणे ऐसा काजेविना आतुंडला, तो निरर्थकपणे विनाकारण तो तिकडे अडकला. तो सांगपा काय आणिके बांधला. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याला खरोखर कोणी बांधलंय, की कोणी दुसऱ्याने येऊन त्याला बांधलंय, की कुठल्या अशा जाळ्यामध्ये येऊन तो त्याला कोणी अडकवलंय, असं काहीच नाहीये. तो असं विचार केला तर नुसते त्याला आपले पंख फडफडायचे असतात आणि तो तिथून मुक्त होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याला कोणीही बांधलेला नसताना तो स्वतःहून तिकडे अडकून राहतो. मग नोसंडी जरी नेला तोडून अर्धा, आणि मग त्याला अर्धा कापून जरी नेला तरी सुद्धा तो पायाची पकड सोडत नाही. अशी ती त्या राघूची अवस्था असते. आता इथे जी राघूची अवस्था सांगितली आहे, ती आपल्या म्हणजे संपूर्ण सामान्य माणसासाठीच माऊलींनी सांगितली. म्हणजे दृष्टांत दिलाय. हे आपल्या सामान्य माणसांना अ, जागृत करण्यासाठी हा दृष्टांत दिला. थोडासा विचार करा, की त्या राघूच्या ठिकाणी आपण आहोत. आणि आपण म्हणजे कोण? जे अज्ञानी लोकं आहेत, की ज्यांना मी हा देह स्वरूप आहे किंवा हा जो संसार जो आहे, तोच खरा आहे. अशी जी ज्यांना भ्रांती असते, ती भ्रांती असलेला माणूस म्हणजे हा राघू. आणि आपण काय करतो, की आपण संसाराला अतिशय घट्ट धरून ठेवलेलं असतं. कोणीही आपल्याला धरलेलं नसतं किंवा कोणी सांगितलेलं नसतं, की हा संसार कर आणि इतक्या खोलात जाऊन कर किंवा इतक्या आसक्तीने कर, हे कोणीच सांगितलेलं नसतं. तर ती त्या राघूची पकड, नळीवरची पकड म्हणजे आपली संसारामधली आसक्ती. आता असं हे उदाहरण बघताना कधी हसू येतं, अरे असा काय मूर्ख पक्षी आहे, की त्याला इतकं पण कळत नाही, की अरे नुसतं पंख वापरायचे आणि उडून जायचं. तर हे जे हसू येतं, ते हसू आपल्यावरच आहे, की मनुष्य प्राण्यावरती ते हसू आहे, की आपल्याला खरोखर कळत नाही, की आसक्तीमुळे आपण या संसारामध्ये गुरफटले जातो. आणि अजूनही म्हणजे आपण संसाराचा पसारा वाढवत जाऊन आपलाच घात करून घेतो. आपणच त्या संसारातून, त्या पकडीतून कधी मुक्त होत नाही किंवा प्रयत्न करत नाही. म्हणून ते म्हणतात, की "म्हणूनी आपण्या आपणची रिपू, जेणे वाढविला हा संकल्पू, येर स्वयंबुद्धी म्हणे बापू, जो नाथिले नेगे." म्हणून जो स्वतःहून पसारा वाढवतो, जेणे वाढविला हा संकल्प, तोच माणूस स्वतःचा शत्रू होतो. आणि ज्या माणसाकडे स्वयंबुद्धी म्हणे बापू, जो नाथीला नेगे. ज्याच्याकडे आपलं आत्मस्वरूप काय आहे हे ज्याला खरोखर कळतं, तो खरा आत्मज्ञानी माणूस आहे. एकदा आत्मस्वरूप काय आहे ते कळलं, की मग या राघूच्या उदाहरणामध्ये तो नळीवरची पकड सैल करून तो उडून जातो आणि मुक्त होतो आणि स्वच्छंदपणे परत आपलं आयुष्य जगतो. तर हा एक त्यांनी सुंदर इथे दृष्टांत दिला. हा जो सगळा विषय आहे, की स्वतःची प्रगती करणं आपल्याच हातात आहे किंवा स्वतःची अधोगती करणं आपल्याच हातात आहे. हे जे विचार आहेत, ते जगामध्ये अजूनही बऱ्याच तत्वज्ञानांनी सांगितले आहेत. आता माऊली म्हणजे एक मोठे तत्वज्ञानी होते. त्यांच्याही आधी म्हणजे जवळ-जवळ 2500 वर्षांपूर्वी चीनमध्ये एक तत्वज्ञानी होते, लाओ त्सू म्हणून. आणि हा 2.5 ते 3000 वर्ष पूर्वीचा जो काळ आहे, तेव्हा मला वाटतं की जगामध्ये तत्वज्ञानाच्या दृष्टीने भरपूर क्रांती झाली. त्याच वेळेला अ, गौतम बुद्धांनी त्यांनी ज्ञान संपूर्ण लोकांना दिलं. ते तेव्हाच झालं. चीनमध्येच अजून एक कन्फ्युशियस म्हणून एक तत्वज्ञानी होता. त्यांचं पण तत्वज्ञान खूप असं वाचण्यासारखं आहे, बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. ग्रीसमध्ये सॉक्रेटिस म्हणून फिलॉसॉफर होता. तो सुद्धा याच काळातला आहे. तर ह्या तत्वज्ञानी थोर पुरुषांच्या विचारांचा जर अभ्यास केला, तर ह्याच गोष्टी परत-परत येतात. तर एक आपण उदाहरण इथे बघूया. लाओ त्सूचे जे काही विचार आहेत. त्यांनी काय म्हटलंय, की वॉच युअर थॉट्स म्हणजे आपल्या विचारांकडे लक्ष द्या. वॉच युअर थॉट्स ॲज थॉट्स बिकम ॲक्शन्स. वॉच युअर ॲक्शन्स ॲज ॲक्शन्स बिकम हॅबिट्स. वॉच युअर हॅबिट्स ॲज हॅबिट्स बिकम कॅरेक्टर अँड वॉच युअर कॅरेक्टर ॲज कॅरेक्टर बिकम्स डेस्टिनी. म्हणजे इथे काय सांगतात, की आपले विचार कंट्रोल करणं हे कोणाच्या हातात आहे? सर्वस्वीपणे आपल्या हातात आहे. कशीही परिस्थिती असू दे, आपली कुठलीही अवस्था असू दे. आपण आपला वेळ कसा घालवतो, आपण कुठल्या पद्धतीचे विचार आपल्या डोक्यामध्ये आणतो, हे संपूर्णपणे आपल्या हातात आहे. त्या विचारांचं हळू रूपांतर शब्दांमध्ये होतं, शब्दांचं रूपांतर कृतीमध्ये होतं. थॉट्स बिकम ॲक्शन्स. कृती परत-परत केली, की त्याची हॅबिट होते, त्याची सवय होते. आता हे किती डीप रूटेड असतं, हे माझं एक स्वतःचं उदाहरण देतो.
मी इथे US मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा गाडी घेतली. ती गाडी अगदी साधारण होती, म्हणजे टेक्नॉलॉजिकली एवढी काही ॲडव्हान्स नव्हती. तर आपली साधी गाडीची चावी होती आणि गाडीच्या जे दार होतं तिकडे की होल होतं आणि त्या चावीनी गाडीचं दार उघडायचं. तर अशी 2-3 वर्ष मी ते वापरलं. नंतर काय केलं, की मी दुसरी गाडी घेतली. ती जरा थोडीशी टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स होती. तर त्याच्यामध्ये रिमोट की फॉब होता, की चावीवरतीच एक बटन होतं आणि बटनाने गाडीचं दार उघडायचं किंवा बंद करायचं. मग त्याची मला सवय लागली. ते करत-करत 4-5 वर्ष आली. मग काय झालं, की एक दिवशी सकाळी ऑफिसला जाताना मी ते अनलॉकचं बटन दाबतोय आणि गाडी उघडत नाहीये. तर काय झालं असेल, कदाचित त्या की फॉबमधली बॅटरी कमी झाली असेल. तर त्या बटनाने गाडीचं दार उघडत नव्हतं. तर आता ऑफिसला जायची गडबड आहे, घाई आहे आणि माझं विचारच तिकडे कसा आला, की आता गाडीचं दार उघडत नाहीये. तर आता कठीण परिस्थिती. मी परत घरी आलो आणि विचार करत होतो, की आता कोणाला तरी बोलवावं, मित्राला सांगावं, "अरे मला येऊन घेऊन जा." तर माझी काय अवस्था झाली, की ह्या की फॉबनी ज्याने मी 4 वर्ष गाडी उघडतोय, त्या रिमोट बटनाने गाडी उघडत नाहीये. म्हणजे गाडी आता लॉकच झाली आणि मला आता दुसरा ऑप्शन नाहीये. नंतर मग येऊन असं मित्राला फोन करणारच होतो आणि मग थोडं डोक्यात शांतपणे विचार आला, ही चावी आहे. चावी बरोबर ॲक्चुअल चावी पण आहे आणि मग त्याच्या हँडलला असं की फॉब आहे. तर चावीने दार उघडू शकतो आपण. आता हे का विसरलो? कारण 4 वर्ष ते वापरलंच नव्हतं कधी. मी चावी नुसती खिशात ठेवण्यापुरती आणि ती बटणं दाबण्यापुरती बस. त्याच्याशिवाय चावीचा कधीच उपयोग केला नाही. तर ही जी हॅबिट आहे, त्याच्यामुळे ॲक्शन्स बिकम हॅबिट्स. माणसाच्या सवयी खूप महत्त्वाच्या असतात. आणि सवयींमुळे काय होतं, की त्याचं रूपांतर मग स्वभावामध्ये होतं, चारित्र्यामध्ये होतं. हॅबिट्स बिकम कॅरेक्टर आणि त्या चारित्र्यावरून आपलं नशीब ठरतं, डेस्टिनी. तर प्रवास कुठून सुरू झाला? विचारांवरून सुरू झाला, थॉट्सवरून सुरू झाला आणि त्याचं शेवट कुठे झाला? तर नशिबामध्ये झाला. बऱ्याच वेळा असं बघतो आपण, की काही-काही वेळेला माणसं परिस्थितीला नावं ठेवतात. काही-काही वेळा आपल्या स्वतःच्या नशिबाला नावं ठेवतात. तर कधीतरी कुठेतरी जाऊन आपण विचार करावा, की आपल्या हातामध्ये याच्यामधली कुठली गोष्ट आहे. आता असं बघितलं, की पूर्वसंचित जे आहे, की आपण आधी काही केलंय किंवा आधीच्या जन्मांमध्ये काही पाप-पुण्य केलंय, त्याची साधारण सामान्य माणसाला माहिती नसते. आता काही लोकं असतात, त्यांची अतिशय उच्च अवस्था असते, आध्यात्मिक अवस्था असते, पारमार्थिक अवस्था असते. त्यांना काही त्याचं ज्ञान असतं. सामान्य मनुष्याला तसं ज्ञान नसतं. तर पूर्वसंचित काय आहे, हे आपल्याला माहीत नाहीये. आपल्या भविष्यामध्ये काय होणार आहे, हे आपल्याला माहीत नाहीये. आपल्या आजूबाजूचं जग कसं वागेल, हे आपल्याला कंट्रोलमध्ये नाहीये. तर ह्या ज्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला माहीत नाहीयेत, आपल्या कंट्रोलमध्ये नाहीयेत, ह्यांचा विचार करून कधी-कधी असं हेल्पलेस वाटतं माणसाला. अरे, माझ्या हातात काहीच नाहीये. ही जी आपण हा जो श्लोक बघितला आणि आजचा जो विषय आहे, त्या विषयाचा सर्वात महत्त्वाचं त्याच्यामध्ये जे नॉलेज आहे, ते हेच आहे, की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाहीयेत किंवा आपल्याला माहीत नाहीयेत, ह्या सगळ्या सोडून द्या तुम्ही. म्हणजे त्यांची विचार किंवा चिंता करणं सोडून द्या. आणि सर्वात जी पॉवरफुल एंटिटी आहे, कुठली, की जे माणूस म्हणून ते तुम्ही जे जन्माला आलात, भगवंताने तुम्हाला कर्मेंद्रिय दिली आहेत, ज्ञानेंद्रिय दिली आहेत, मन दिलंय, बुद्धी दिली आहे. या सगळ्याचा वापर करून स्वतःच्या विचारांच्या सामर्थ्यावरती तुम्ही स्वतःचं नशीब बनवू शकता. तुम्ही स्वतःचं भविष्य घडवू शकता. ही संपूर्ण हे सगळं सामर्थ्य भगवंताने आपल्याला दिलंय. प्रत्येक मनुष्याला दिलंय. त्याच्यामुळे हे जे नेहमी आपण निराश होतो, हतबल होतो किंवा हेल्पलेस वाटतं. ह्या गोष्टी सगळ्या टाकून द्यायच्या आणि खरोखर आपल्यामध्ये ती जी ताकद आहे, त्या पॉवरला रिअलाईज करता यायला पाहिजे. याला आपण सेल्फ रिअलायझेशन म्हणतो किंवा मॅक्सिमायझिंग अवर पोटेन्शियल म्हणतो. ती ही जी सगळी ताकद आहे ती आपल्यामध्येच आहे आणि त्याची सुरुवात कुठून होते? त्याची सुरुवात विचारांपासून होते. माणूस आपल्या रिकाम्या वेळेत काय करतो, त्याच्यावरून खूप काही कळतं, की ह्या माणसाची प्रगती किती होईल किंवा कधी होईल किंवा कशी होईल? का याची अधोगती होईल? आणि रिकाम्या वेळेपेक्षाही महत्त्वाचं म्हणजे रिकामं डोकं, रिकामं मन आहे. त्याच्यामुळे हे जे विचार आहेत, कशा पद्धतीचे विचार आपण डोक्यात आणतो, हे सर्वस्वी आपल्या हातात. हे सगळं कुठे येऊन मिळतं, की थॉट्स. इट ऑल बिगिन्स विथ थॉट्स. कसेही असू देत. राग, द्वेष, मत्सर, ईर्ष्या काही असू दे. ते विचार आले, की लगेच असं वाटायला की पाहिजे, की अंगावर पाल पडली आणि पाल आपण कशी इन्स्टिंक्टिव्हली झटकून टाकतो, तशी माणसाने झटकून टाकायला पाहिजे. रिकामा जो वेळ आहे,
तो जर काहीतरी अशा निरर्थक गोष्टींमध्ये आपण वापरत असू, काहीतरी करमणुकीच्या नावाखाली काहीतरी विचित्र गोष्टी बघतोय, काहीतरी अशा गोष्टींनी की ज्यांनी आपल्या ज्ञानात काहीच भर पडत नाही. आता करमणुकीचं पण आपल्या ठिकाणी एक स्थान आहे. पण एका लिमिटच्या बाहेर ती जर करमणूक अतिशय विचित्र होत असेल, तर माणसाने ती थांबवायला पाहिजे किंवा ती कधी थांबवायची हे कळलं पाहिजे. इथे आपण आपण कोणालाच नाव ठेवू शकत नाही. माझ्या डोक्यात विचार कोणीतरी आणून टाकले, हे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. कधी-कधी असं परमार्थामध्ये जर नीट अभ्यास झाला नाही, तर असा विचार येतो, की बाबा आपण पराधीन आहोत किंवा आपल्या हातात काहीच नाहीये. तर काही त्याच्यामध्ये तथ्य आहे, की बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीयेत. पण ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सांगितलंय, माऊलींच्या आधी आणि माऊलींच्या नंतरही बऱ्याचशा सत्पुरुषांनी, संतांनी त्या स्वतःच्या अनुभवातून सांगितलं. तुझं आयुष्य बनवणं हे सर्वस्वी तुझ्या हातामध्ये आहे. आणि कधी-कधी आपण ह्या गोष्टी विसरतो. संकटांमुळे जेव्हा ओव्हरवेल्म होतो, की आपल्याला कळत नाही, की आता काय करावं माणसाने. माणूस असा गोंधळून जातो. तेव्हा हा हा श्लोक माणसाने लक्षात ठेवावा. या श्लोकाचा अर्थ लक्षात ठेवावा. आणि अजून एक गोष्ट इथे सांगायची राहिली, की विचारांकडून नशिबापर्यंत हा जो प्रवास आहे, वाईट गोष्टी असतील, तिकडे हा प्रवास पटकन होतो. हा जो कंट्रोल असतो आपल्या मनावरचा, तो लगेच ढळतो. आणि जर चांगली गोष्ट करायची असेल, तर हा प्रवास खूप कठीण होतो आपल्याला. रोज ह्या वेळेला उठायचं आहे. 5 वाजता उठायचं आहे आणि मग मला 1 तास योगासनं करायची आहेत किंवा काही मेडिटेशन करायचं आहे. काहीतरी स्वतःसाठी, शरीरासाठी किंवा मनासाठी काहीतरी करायचं आहे. असा जर आपण निश्चय केला, 5 वाजताचा अलार्म लावला. पहिल्या काही दिवस काय होतं, की 5 वाजता अलार्म लावला, की आपण परत स्नूज करतो. अजून 5 मिनिटं जरा, 10 मिनिटं. 10 मिनिटांनी काय होणार आहे? तो जो रेझिस्टन्स असतो तो आपल्यामध्येच असतो. तर हा जो प्रवास आहे, की चांगल्या गोष्टींचं आचरण करताना थॉट्स पासून डेस्टिनी पर्यंतचा जो प्रवास आहे तो स्लो होतो किंवा त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात आणि वाईट गोष्टी करताना लगेच होतात. याचा पण आपण स्वतःबद्दल अभ्यास करायला पाहिजे आणि थोडंसं आपल्या मनाची मशागत करायला पाहिजे. थोडी जी कंट्रोल सिस्टम असते आपली, ती जरा ट्रेन करायला पाहिजे. शाळेत असताना शाळेचं वर्ष संपल्यावर आमच्या शाळेमध्ये असे बरेचसे काही-काही वक्त्यांना बोलवायचे. ते एका वक्त्याने येऊन आम्हाला सांगितलेलं, की 2 शब्द त्यांनी त्याच्या भाषणामध्ये वापरलेले, की श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे काय, की ज्या गोष्टींनी आपलं भलं होणार आहे. ज्याने आपल्याला श्रेय मिळणार आहे. म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे आता डायट आणि एक्सरसाइज चांगल्या गोष्टी आहेत. सकाळी लवकर उठून ज्या काही गोष्टी ठरवल्यात त्या करायच्या चांगल्या गोष्टी आहेत. त्या गोष्टींना श्रेयस म्हणतो. प्रेयस म्हणजे काय, की त्यांनी काय आपलं भलं होणार असं नाहीये, पण आपल्याला खूप आवडतात त्या गोष्टी. सोशल मीडियावरती निरर्थक वेळ घालवणं. कधी-कधी आपल्याला त्याची सवय लागते, की अजून करण्यासारखं काहीच नाहीये, तर हे करूया. प्रेयस गोष्टी असतात त्याच्यामध्ये थॉट्स टू डेस्टिनी हा प्रवास पटकन होऊन जातो आणि ज्या श्रेयस गोष्टी असतात त्याच्यामध्ये हा कमी होतो. ह्या श्लोकामध्ये आत्मोद्धाराची प्रेरणा आहे, की स्वतःची प्रगती कशी करावी याच्याबद्दल सांगितलंय. तर थोडक्यात माऊली काय सांगतात, की तू असा दीपस्तंभासारखा हो. हे दीपस्तंभ साधारणपणे जे समुद्रातले जी जहाजं असतात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी असतो. पण आता हे समुद्राचं जहाज पण तूच आहे. तर तूच स्वतःचा दीपस्तंभ हो. तूच स्वतःला मार्गदर्शन कर आणि तूच स्वतःची प्रगती करून घे. तर आता हे आपण ज्ञानेश्वरांच्या नंतरही बऱ्याचशा संतांकडून आपण ऐकलंय. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. वामनराव पैंनी हे सांगून ठेवलं, की ह्याच्यामध्ये किती तथ्य आहे. आता ह्या ज्या श्लोकाचा अर्थ कळला, तर एका वाक्यामध्ये त्याचा अर्थ हाच आहे, की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अजून कुठेही तुला बघण्याची काही गरज नाहीये. तू एक सेल्फ कंटेन्ड युनिट आहे. खूप पॉवरफुल युनिट आहे, की ज्याच्यामध्ये या विश्वाची शक्ती आहे तुझ्यामध्ये. फक्त ती शक्ती तुला कशी वापरायची, कधी वापरायची, कितपत वापरायची हे कळलं पाहिजे. पुढे एक गौतम बुद्धांची गोष्ट अशी सांगतात, की गौतम बुद्धांनी जेव्हा त्यांनी बरीच वर्ष अभ्यास केला. त्यांना साक्षात्कार झाला खऱ्या ज्ञानाचा आणि मग त्यांनी जवळ त्यांच्या आयुष्यामध्ये 40-50 वर्ष त्या ज्ञानाचा प्रसार केला. आणि मग बुद्ध जेव्हा आपल्या मृत्यूशय्येवर होते, तेव्हा त्यांचे जे अनुयायी होते, ते सगळे खूप असे दुःखी झाले. त्यांना अशी भीती वाटली, की आता इथून पुढे कसं होणार? इथून पुढे या ज्ञानाचा प्रसार कसा करणार? तर असं म्हणतात, की तेव्हा गौतम बुद्धांनी सांगितलं असं, की बी युअर ओन लाईट म्हणजे तुम्ही स्वतःचा प्रकाश स्वतः बना आणि हे ज्ञान तुमच्यामध्ये आत्मसात करा आणि मग इतरांकडे पसरवा. आणि या ज्ञानामध्ये किती ताकद असते, की स्वतःची प्रगती तर आपण करूच शकतो. पण तिथून पुढे जाऊन आपण
आपल्या कुटुंबाची प्रगती करू शकतो, समाजाची प्रगती करू शकतो, आणि तिथून पुढे जाऊन देशाची प्रगती करू शकतो. तर ह्या बी युअर ओन लाईट याच्यामध्ये खूप सामर्थ्य आहे. आणि ते सामर्थ्य अजून एका वाक्यामध्ये आपल्याला कळतं, की महात्मा गांधींनी सांगितलं, की बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. की आपण म्हणतो, की नाही जगामध्ये बऱ्याचशा गोष्टी वाईट आहेत. हे वाईट आहे, ते वाईट आहे, सगळी सिस्टम करप्ट आहे. इथे आपण काहीच करू शकत नाही. हे सगळं ठीक आहे. पण मग आपण स्वतः काय करतो त्याच्यामध्ये? आपण आर वी बिकमिंग पार्ट ऑफ द प्रॉब्लेम और पार्ट ऑफ द सोल्युशन? तर जर पार्ट ऑफ सोल्युशन बनायचं असेल, तर स्वतःला आपल्यामध्ये बदल करता यायला पाहिजे. आपल्यामध्ये बदल करून आपल्यामधले जे सत्वगुण आहेत, आपल्यामधली जी प्रयत्नशीलता आहे, जी कर्तव्य तत्पर बुद्धी आहे, सत्सद्विवेक बुद्धी आहे, ती जागृत करता यायला पाहिजे. आणि एकदा ते झालं, की मग पुढची पायरी आपल्याला पार पडता येईल, की बी द चेंज. पहिल्यांदा स्वतः त्या आपल्यामध्ये बदल करा आणि मग आपण जगामध्ये बदल करू शकतो. दुसरं आहे, की तुकाराम महाराज म्हणतात, की "तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी." स्वतःला या संकटातून बाहेर काढणं किंवा स्वतःची प्रगती करणं हे सर्वस्वी आपल्या हातामध्ये. माऊलींच्याच वेळेला म्हणजे 11व्या-12व्या शतकामध्ये एक सुफी संत होते, रुमी म्हणून. त्यांचे पण जे विचार आहेत, त्या विचारांचा पण असा अर्थ आहे, की स्टॉप ॲक्टिंग सो स्मॉल. यू आर द युनिव्हर्स इन एक्स्टॅटिक मोशन. की आपण म्हणतो, की परब्रह्माचाच अंश, ब्रह्मचैतन्याचा अंश आपल्यामध्ये आहे. यू आर युनिव्हर्स इन एक्स्टॅटिक मोशन. त्याचा जो अंश आपल्यामध्ये आहे, असं सगळं असताना तू असा छोटा, असा लहान, संकुचित, असा लिमिटेड राहू नको. यू वर बॉर्न विथ विंग्स. व्हाय प्रिफर टू क्रॉल थ्रू थ्रू लाईफ? हे एवढे तुम्हाला मन, बुद्धी, इंद्रिय इतक्या सगळ्यांचं तुमच्याकडे सामर्थ्य आहे. इतके तुम्हाला कर्तृत्वाचे तुम्हाला पंख दिले आहेत. ज्ञानाचे पंख दिले आहेत. ते सगळं असताना तुम्ही एखाद्या क्षुल्लक कीटकासारखं जमिनीवर का चालता? सारांश असा आहे, की उद्धरेत आत्मनात्मानम हा एक जो म्हणजे मला खूप असा महत्त्वाचा श्लोक वाटला. माझं एकच सजेशन असेल, की आपण समजा रोज सकाळी उठून काही प्रार्थना करत असू, तर हा एक श्लोक किंवा ॲटलीस्ट त्याचा अर्थ तरी डोक्यामध्ये आपण थोडा विचार करायला पाहिजे. आज जो आपल्याला दिवस आहे, तो दिवस सार्थकी लावणं. या दिवसामध्ये आपल्याला ज्या काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत स्वतःमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला, या सगळ्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. दुसरं म्हणजे काय, की दिवसाच्या शेवटी झोपायच्या आधी आपण थोडा विचार करावा, की आत्मैव रिपुरात्मनः. आजच्या दिवसात जे काही आपण केलं, त्या सगळ्या कृतींमध्ये आपण त्या राघूसारखं कुठे आपली आसक्ती वाढवली का? तर असो, की आपण या विचारावरती आजचा अभ्यास वर्ग इथेच थांबवूया. आतापर्यंत झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करून आपण पसायदानाने आजच्या वर्गाची सांगता करू.